8th स्टँडर्ड मराठी धडा 5 घाटात घाट वरंधा घाट वर्कबुक क्वेश्चन आन्सर्स। 1. आकृती पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकांना जाणवणाऱ्या खुणा. 1. सोसाट्याचा वारा. 2. पहिल्या पावसाची बातमी पसरणारा मातीचा सुगंध. 2. लेखकांनी घेतलेली पावसाळी प्रवासाची मजा. 1. बंदिस्त गाडीत न जाता दुचाकीवर अंग भिजविणे. 2. पावसाचे पाणी अंगावर घेणे व येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडविणे. 3. बेफाम वारा छातीवर झेलणे. 4. आवडती गाणी गुणगुणणे. 2. कशासाठी ते लिहा. 1. आईवडिलांकडून पोटभर मार खाल्ला. उत्तर. एग एग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब भिजल्याबद्दल. 2. पावसाची आतुरतेने वाट पाहिली. उत्तर. पावसाची आतुरतेने वाट पाहिली आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी. 3. पुढील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. 1. जिगरबाज भटके. उत्तर. बराच वेळ गेल्यावर ज्यांना थोडे भिजावेसे वाटते, पाय मोकळे करावेसे वाटतात, म्हणून ज्यांना डेअरिंग करावेसे वाटते त्यांना जिगरबाज भटके म्हटले आहे. 2. राजेशाही खाना. उत्तर. पावसाळी वातावरणात वरंधा घाटात असलेल्या टपऱ्यांमध्ये मिळणाऱ्या भजी वडे चहा या चमचमीत मेनूला राजेशाही खाना असे म्हटले आहे. कृती 2. पावसाच्या आगमनाचा लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघ तक्ता तयार करा. पावसाच्या आगमनाने गतकाळातले क्षण जिवंत होतात, डोळ्यांसमोर येऊ लागतात, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात, मग डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता हेच कळत नाही. 2. शब्दजाल पूर्ण करा. वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य. 1. पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे. 2. दरीतले हिरवे रान. 3. पावसाची संतत धार. 4. मोठ्या मोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी. 2. राजेशाही खानातील पदार्थांची वैशिष्ट्ये. 1. गरमागरम कांदा भजी. आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा. 3. वाफाळलेला चहा. 3. चौकटी पूर्ण करा. या देवीच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्या. उत्तर. श्री वाघजाई. टपऱ्यांमधून मिळणारा. उत्तर. राजेशाही खाना. जिगरबाज भटक्यांसाठी सज्ज असलेला. उत्तर. कावळ्या किल्ला. 4. वाक्ये पूर्ण करा. घाटात घाट, वरंडा घाट, बाकी सब घाटियां. 2. एग एग सरी माझे मडके भरी. कृती 3. वरंडा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर. पावसाळ्यात वरंधा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते. पाण्यावर हिरवीगर्द झाडी झुकलेली असते, त्यातून धबधबे खळाळत बाहेर पडतात, दरीमध्ये जिकडे तिकडे हिरवळ फुललेली असते, डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात, पाऊस सतत पडत असतो, मोठ्या मोठ्या खडकांवर चाबूक मारीत पाणी खळाळत वाहत असते. हे दृश्य अतिशय सुंदर असते, डोळ्यांना खूप सुखावते. त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यांमध्ये भजी वडे चहा असा राजेशाही चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो. कृती 1. आकृती पूर्ण करा. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी असलेले अवशेष. उत्तर. जोते, ढासळून गेलेला बुरुज. 2. परतीच्या प्रवासातल्या लेखकांना आठवतात. 1.
डोळ्यात साठवलेले पावसाचे क्षण. 2. अरुंद वाटेवरून अनुभवलेल्या थरार. 3. कारवीच्या झाडाचे काडकण मोडणे. 4. तो आवाज ऐकून काळजात लख्ख होणे व लगेच सावरणे. 2. कारणे लिहा. ओल्या वाटेने परत जाताना अंगावरचे कपडे रंगतात कारण पायवाटच रंगीली असते. 2. कोकणातील निसर्ग पाहण्यासाठी काही वेळ शांत उभे राहावे कारण निसर्ग गीत अनुभवायला मिळते. कृती 2. 1. ओघ तक्ता तयार करा. कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. बांधीव पायऱ्या पार करून अरुंद पायवाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. 2. ट्रेकची वैशिष्ट्ये. हसता हसता रडवणारा, रडत रडत हसवणारा. 3. पुढील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. 1. रंगीली पायवाट. डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. त्या टाक्यापासून परत जाताना त्या ओल्या वाटेवर आपले कपडे रंगतातच म्हणून तिला रंगीली पायवाट असे म्हटले आहे. म्हणून तिला रंगीली पायवाट म्हटले आहे. 2. डोंगरांची सोंड. कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या ट्रेकवर वरंडा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराचे जे सुळके आहेत ते सोंडेसारखे दिसतात म्हणून त्याला डोंगराची सोंड असे म्हटले आहे. 4. चौकटी पूर्ण करा. वाघजाईच्या मंदिराच्या वरच्या भागावर डोंगर माथ्याजवळ असलेला. उत्तर 9 टाक्यांचा समूह. 2. वरंदा घाटाच्या कोकणात उतरत जाणाऱ्या रस्त्यावरून पाय सटकला तर इथे जायला होते. समर्थांच्या शिवथर घळीत. 3. काडकण मोडणारे झाड. उत्तर कारवीचे झाड. कृती 3. तुमच्या शब्दात माहिती लिहा. कावळ्या किल्ला. उत्तर जे जिगरबाज भटके आहेत त्यांच्यासाठी कावळ्या किल्ला सदैव तयार आहे असे लेखकाने म्हटले आहे. वरंडा घाटातला कावळ्या किल्ला फार मोठा आहे. तो फोडून घाटाचा शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्री वाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगरमाथ्याजवळ जो 9 टाक्यांचा समूह आहे तो पूर्वी कावळ्या किल्ल्याचाच एक भाग होता. इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो. त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणारी सुंदर छोटी पायवाट आहे. वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते. डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते. तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंडा घाटाचे सुरेख दर्शन होते. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी कावळ्या किल्ल्याचे जोत्याचे अवशेष व ढासळून गेलेल्या बुरुजांचे अवशेष दिसतात. कावळ्या किल्ल्याची सफर अशी मनोहारी आहे. व्याकरण. 1. पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. मी रोज सकाळी लवकर उठते. उत्तर केवल वाक्य. जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावी जाईन. उत्तर मिश्र वाक्य. मी सकाळी अभ्यास करतो, संध्याकाळी खेळतो. उत्तर संयुक्त वाक्य. 2. पुढे दिलेल्या विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या लावा. विशेषणे. विहंगम दृश्य, गरमागरम कांदा भजी, घोंघावणारा वारा, काळाशार पाषाण, अरुंद पायवाट. विशेषणे विशेष्य जोड्या लावा. आवडती गाणी, थेट प्रत्यय, बेफाम वारा, पावसाळी वातावरण. 3. पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडे आहे. उत्तर कडे वर.
चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. उत्तर सारखी. जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज आहे. उत्तर साठी. 2. शब्द संपत्ती. पुढील शब्दांच्या अक्षरापासून 4 अर्थपूर्ण शब्द लिहा. गर, गरम, माघ, मगर. कांदा भजी उत्तर आहे. कांदा, भजी, जीभ, दाजी. 2. विरुद्धार्थी शब्द लिहा. सुके, ओले, आवडती, नावडती, गरम, थंड, माथा, पायथा, उतरण, चढण, रडवणारा, हसवणारा. समानार्थी शब्द लिहा. रस्ता, वाट, झरा, निर्झर, शरीर, देह, पाणी, जल. लिंग बदला. वडील, आई, आजी, आजोबा. वचन बदला. मडके, मडकी. टपऱ्या, टपरी. होड्या, होडी, दृश्य, दृश्ये. योग्य शब्दक्रम जुळवून वाक्ये लिहा. शब्द आहेत पाऊस, घेऊन, आठवणी, कितीतरी, दरवर्षी, येतो. उत्तर कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येतो. 2. मोठा, तसा, कावळ्या, आहे, बराच, किल्ला. उत्तर कावळ्या किल्ला तसा बराच मोठा आहे. 7. गटात न बसणारा शब्द लिहा. पाऊस, पर्जन्य, वर्षाव, डोंगर, बरसात. उत्तर डोंगर. 2. भजी, वडा, चहा, टपरी, शेव. उत्तर टपरी. 3. लेखन नियमानुसार लेखन. अचूक शब्द ओळखा. उत्तर आस्वाद, उत्तर डांबरी, उत्तर रंगिली, उत्तर लसूण. 4. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून त्याची नावे लिहा. घाटात घाट, वरंधा घाट, बाकी सब घाटिया. उत्तर आहे स्वल्पविराम, उद्गार चिन्ह. 2. गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. उत्तर दुहेरी अवतरण चिन्ह, पूर्ण विराम. वाक्प्रचार. योग्य अर्थाचा पर्याय निवडा. 1. वेध लागणे. पर्याय आहे अचूक टिपणे, वेड लागणे, ओढ लागणे. उत्तर आहे ओढ लागणे. 2. सज्ज असणे. पर्याय आहे तयार असणे, मजा करणे, उभे राहणे. उत्तर तयार असणे. 3. नजरेचे पारणे फेडणे. पर्याय आहे देखावा बघणे, पाहताना अत्यंत आनंद होणे, आतुर होणे. उत्तर आहे पाहताना अत्यंत आनंद होणे.